महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला। संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। धान खरेदीत टाळाटाळ, आसर अली केंद्राविरोधात शेतकरी आक्रमक, अतिवृष्टीने धान काळे पडल्याचे कारण पुढे, तहसीलदारांकडे तक्रार दाखल। सिरोंचा तालुक्यातील आसर अली येथील आदिवासी धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। धान काळे पडले आहे असे कारण सांगून केंद्रचालक शेतकऱ्यांना परत पाठवत असल्याने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या नेतृत्वात तहसीलदार साहेबांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे। नेमकं प्रकरण काय? गुमलकोंडा, सोमनूर, सोमनापाली, पाट गुडेम आणि मुकेडी गुट्टा या भागातील शेतकरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत। यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे पाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सततच्या पावसामुळे धानाचा रंग किंचित बदलला आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे धान थोडे काळवंडले असले तरी केंद्र चालकाने ते खरेदी करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे। शेतकऱ्यांच्या मुख्य व्यथा: कर्जाचा डोंगर, बहुतांश शेतकऱ्यांनी बँकांकडून पीक कर्ज घेऊन शेती केली आहे। धान विक्री झाली नाही तर कर्जाची परतफेड कशी करायची हा प्रश्न त्यांना सतावत आहे। उदरनिर्वाहाचा प्रश्न: अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हेच उत्पन्नाचे एकमेव साधन आहे। खरेदी केंद्राने पाठ फिरवल्यास कुटुंबाचे पालनपोषण करणे अशक्य होईल। नैसर्गिक आपत्तीची दखल: निसर्गाच्या कोपामुळे धानाचा दर्जा बदललेला असेल तर शासनाने सहानुभूती दाखवून मदत करणे अपेक्षित असताना केंद्रचालक मात्र आडमुठी भूमिका घेत आहेत। AIYF कडून इशारा: ऑल इंडिया युथ फेडरेशनचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड रवी बरसागंडी यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले। निसर्गाचा फटका सोसणाऱ्या शेतकऱ्याला आता प्रशासकीय अनास्थेचा फटका बसत आहे। तहसीलदारांनी तातडीने हस्तक्षेप करून आसर अली केंद्राला धान खरेदीचे आदेश द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। या निवेदनावर बाधित शेतकरी आणि ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आता तहसीलदार यावर काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आनंद आशा, सिरोंचा, गडचिरोली।